काय तुम्हाला माहिती आहे की एका मानवी मेंदूमध्ये जवळपास 100 अरब न्यूरॉन्स असतात आणि जेवढे स्टार्स आपल्या या आकाशगंगामध्ये नाही आहेत त्याहून अधिक म्हणजेच अर्बोसिनॅप्टिक कनेक्शनच्या मार्फत हे 100 अरब न्यूरॉन्स एक दुसऱ्याशी जोडलेले असतात आणि हे ट्रिलियन्स ऑफ कनेक्शन मिसळून आपल्या सबकॉन्शियस आणि कॉन्शियस माइंड निर्मिती करतात। आणि या सगळ्या गोष्टी तर तुम्हाला माहितीच असतील की आपला हा सबकॉन्शियस माइंड कॉन्शियस माइंड पेक्षा 10 लाख पटीने पॉवरफुल आहे आणि यामुळेच आपलं 90% आयुष्य सबकॉन्शियस माइंडनेच नियंत्रित केलं जातं। जसं की अकॉर्डिंग टू रिसर्च एक साधारण व्यक्ती आपल्या दैनंदिन जीवनामध्ये 35,000 छोटे मोठे निर्णय घेतो आणि याच 35,000 निर्णयापैकी 95% निर्णय हे आपल्या सबकॉन्शियस माइंडमुळेच घेतले जातात। तुम्हाला हे जाणून धक्का बसेल की तुमचा निर्णय घेण्याच्या अगोदरच तुमचा हा सबकॉन्शियस माइंड तुमच्या अगोदरच निर्णय घेतलेला असतो आणि तुम्हाला हे भ्रम म्हणजेच इल्युजन होतो की तो निर्णय तुम्ही घेतलेला आहे ना। शॉकिंग। आणि ही गोष्ट मी असंच म्हणत नाही, ही गोष्ट तर विज्ञानाद्वारे सिद्ध करण्यात आलेली आहे। Britannica.com मते आपला सबकॉन्शियस माइंड एका सेकंदामध्ये 11 ते 12 मिलियन बिट्स ऑफ इन्फॉर्मेशनला प्रोसेस करू शकतो। तर तेवढ्याच वेळात आपला कॉन्शियस माइंड फक्त आणि फक्त 50 बिट्स ऑफ इन्फॉर्मेशनलाच प्रोसेस करू शकतो। तर आता तुम्हीच विचार करा की जर कॉन्शियस माइंड एक सेकंदामध्ये फक्त आणि फक्त 50 बिट्स ऑफ इन्फॉर्मेशनलाच प्रोसेस करू शकतो तर त्याला 11 मिलियन बिट्स ऑफ इन्फॉर्मेशन प्रोसेस करायला त्याला किती वेळ लागेल। त्याच्यामुळेच सबकॉन्शियस माइंडद्वाराच अनेक निर्णय घेतले जातात। आणखी एक गोष्ट जी सबकॉन्शियस माइंडला आणखीच खास बनवते ती म्हणजे जे पण प्रोग्राम्स, जे पण विश्वास बार बार तुमच्या मेंदूमध्ये विचार करत असता त्याला तो कुठल्याही परिस्थितीमध्ये सत्यात उतरवतोच। उदाहरणार्थ हेनरी फोर्ड यांचं एक जगप्रसिद्ध वाक्य आहे, वेदर यू थिंक यू कॅन ऑर कांट यू आर राईट। आता असं का आहे? जर तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये हे विश्वास बसलेले आहे की तुम्ही एखादे काम करू शकता तर तुमचा सबकॉन्शियस माइंड ते हर एक प्रकारचा निर्णय घेईल ज्यामुळे तो विचार खराच ठरेल। आणि जर तुम्ही असा विचार करता की एखादं काम तुम्ही करू शकत नाही तरी देखील तुमचा सबकॉन्शियस माइंड ते हर एक प्रकारचा निर्णय घेईल ज्यामुळे ते विचार खरंच ठरेल। तुमच्या सबकॉन्शियस माइंडला याच्याशी काहीच देवघेव नाही आहे की तुम्ही जे काही पण विचार करत आहात, जे भी तुमचे बिलीफ्स आहेत ते निगेटिव्ह आहेत की ते पॉझिटिव्ह आहेत, त्याला फक्त त्या गोष्टीला त्या विचाराला सत्यातच उतरवायचं असते। त्याच्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन पासून ते पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड आणि तुमच्या बिलीफ सिस्टमला कशा प्रकारे बदलू शकता हे सर्व जाणून घेणार आहात। त्याच्यामुळे आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच व्हॅल्युएबल राहणार आहे, त्यामुळे या व्हिडिओला पूर्ण बघा। आता बघा, ते तुमचं सबकॉन्शियस माइंड असेल किंवा कॉन्शियस माइंड असेल किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन असेल, या सगळ्या गोष्टींचा आधार जे आहे ते आहे तुमची थॉट प्रोसेस। आता हे तुम्हाला माहितीच असेल की एका मनुष्याच्या दिमागामध्ये एका दिवसामध्ये जवळपास 60,000 ते 70,000 वेगवेगळे विचार येतात। खरं तर ज्यांना आपण विचार किंवा थॉट म्हणतो ते न्यूरॉन्स म्हणजेच ब्रेन सेल्समध्ये बनलेले इलेक्ट्रिक सिग्नल्स असतात आणि ते सिग्नल्स केमिकल सिग्नल्समध्ये कन्वर्ट होऊन आपल्याला त्या फिलिंग पासून जुडलेल्या फिलिंगचा अनुभव करू घालतात। आणि डॉक्टर हॉकिंग यांच्या मते आपल्या प्रत्येक विचाराची, आपल्या प्रत्येक भावनेची एक फ्रिक्वेन्सी असते आणि आपल्या कॉन्शियसनेसच्या पण वरी जी युनिव्हर्सल कॉन्शियसनेस असते त्या युनिव्हर्सल कॉन्शियसनेसची सेन्सिटिव्हिटी 10⁻∞ असते। म्हणजे म्हणायचा अर्थ हे आहे की असला कुठलाही विचार, असली कुठलीही भावना नाही आहे जी युनिव्हर्सल कॉन्शियसनेसद्वारा डिटेक्ट केली जात नाही। आता तुम्ही जरा या फोटोला बघा, या डायग्राम मध्ये कॉन्शियसनेस लेवल 200च्या खाली जेवढे पण भावना आहेत त्या सगळ्या भावना एका मनुष्याला वीक म्हणजेच कमजोर बनवतात आणि त्या मनुष्याची होम फ्रिक्वेन्सी म्हणजेच कॉन्शियसनेसचा लेवल 200 पेक्षा खाली असते। त्या लोकांचं युनिव्हर्स पासून काही पण अट्रॅक्ट करण्याची पॉवर म्हणजे ज्याला तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणता त्याची पॉवर खूपच कमी असते। आता तुम्ही जर हे विचार करत असाल की होम फ्रिक्वेन्सी काय असते तर त्याच्या बारेमध्ये तर मी तुम्हाला सांगतोच, त्याच्या आधी तुम्ही हे बघा, या डायग्राम मध्ये 100 किंवा 100 पेक्षा कमी जेवढे पण इमोशन्स आहेत या सगळ्या इमोशन्सची फ्रिक्वेन्सी 10⁻800 मिलियन ते 10⁻700 मिलियन मायक्रोवॅट असते। आणि तेच प्रेम या भावनेची फ्रिक्वेन्सी ते असते 10 ते 35 मिलियन मायक्रोवॅट। म्हणजेच म्हणायचं हे आहे की जेवढे पण सकारात्मक भावना आहेत त्यांचं कॉन्शियसनेसचं लेवल या बाकी सगळ्या खालच्या भावनांपेक्षा खूपच जास्त असते। त्याच्यामुळे हायली सक्सेसफुल लोक हायली पॉझिटिव्ह पण असतात। आणि हां, मी तुम्हाला सैराट मधल्या प्रेमाबद्दल सांगत नाही आहे। आपली पुस्तक पॉवर वर्सेस फोर्स मध्ये डॉक्टर हॉकिंग सांगतात की जर एक मनुष्य फॉरगिव्हनेसची भावना म्हणजे सगळ्यांना माफ करायची आदत स्वतःमध्ये डेव्हलप करतो तेव्हा मनुष्याचा कॉन्शियसनेस लेवल हळूहळू या वरच्या लेवलकडे वाढायला सुरुवात होतो। आता बघा, या सगळ्या गोष्टी तर तुम्हाला माहितीच असतील की एका मनुष्याच्या दिमागामध्ये एका दिवसामध्ये 60,000 ते 70,000 विचार येतात आणि अकॉर्डिंग टू नॅशनल सायन्स फाउंडेशन
त्यांच्यामध्ये 95% थॉट्स रिपीटेड थॉट्स असतात, जे एक मनुष्य डेली बेसिसवर घेत असतो आणि त्यामधील 80% थॉट्स निगेटिव्ह थॉट्स असतात. त्याच्यामुळे बार एकच प्रकारचे निगेटिव्ह थॉट्स ब्रेनमध्ये एकच प्रकारचे केमिकल्स रिलीज करतात आणि हेच केमिकल्स मेंदूमध्ये बार सेम प्रकारच्या भावनेला निर्माण करतात आणि या रिपीटेड सायकलमुळे हे होत असतं की कालांतराने तुमची पूर्ण बॉडी जास्तीत जास्त वेळ निगेटिव्ह फिलिंगवरतीच व्हायब्रेट करायला सुरुवात करते. म्हणजेच आता ही फ्रिक्वेन्सी तुमची होम फ्रिक्वेन्सी बनून जाते आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या आयुष्यात त्या सगळ्याच गोष्टी जे निगेटिव्ह आहेत, जे नकारात्मक आहेत, त्या सगळ्या गोष्टी मॅनिफेस्ट करायला सुरुवात करते. डॉक्टर हॉकिंग म्हणतात की या पूर्ण जगाच्या जवळपास 85% लोकांचं कॉन्शियसनेसचा लेवल 200 पेक्षा पण कमी आहे आणि या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे हे पूर्णपणे सायंटिफिकली प्रूफ केल्या गेल्या आहेत. हे बघा, हे आहे एक सायंटिफिक रिसर्च जिला डॉक्टर थिमेला मोस यांनी कंडक्ट केलं होतं आणि या रिसर्चमध्ये स्पष्टपणे लिहून आहे की एका मनुष्याचे इमोशन्स त्या मनुष्याच्या बॉडी एनर्जी फील्डवरती असर घालतात. तर आता मी तुम्हाला हे सांगेन की तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या थॉट प्रोसेसला चेंज करून तुमच्या सबकॉन्शियस प्रोग्रामला चेंज करू शकता आणि तुमच्या कॉन्शियसनेसचा लेवल कशा पद्धतीने इन्क्रीज करू शकता. तर बघा, त्याच्यासाठी तुम्हाला 7 दिवसाचा एक सिंपल रुटीन फॉलो करावा लागेल, ज्याचं नाव आहे 7 डेज ऑफ मेंटल डाएट. आता हे मी तुम्हाला खाण्याच्या डाएटबद्दल सांगत नाही आहे. ॲक्च्युली द 7 डेज ऑफ मेंटल डाएट हे एक पुस्तकाचं नाव आहे जिला डॉक्टर ॲमिट फॉक्स यांनी 1935 मध्ये लिहिलं होतं. फक्त 10 ते 15 पानाच्या या पुस्तकाने तेव्हापासून ते आजपर्यंत लाखो लोकांचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं आहे. ज्याच्यामधून एक फेमस नाव टॉनी रॉबिन्स यांचा पण येतो. तर बघा, 7 डेज ऑफ मेंटल डाएटला फॉलो करायचं. रूल नंबर 1, ज्या दिवसापासून तुम्ही या डाएटला या चॅलेंजला स्टार्ट करणार आहात त्या दिवसापासून ते पुढच्या 7 दिवसापर्यंत तुम्हाला फक्त आणि फक्त पॉझिटिव्हच, सकारात्मकच विचार करायचा आहे. आता तुम्ही हे विचार करत असाल की हां, हे पण काय चॅलेंज आहे, फक्त 7 दिवसच तर पॉझिटिव्ह राहायचं आहे, हे तर मी सहज करू शकतो. तर विश्वास करा की या चॅलेंजला पूर्ण करणं, कंप्लीट करणं तेवढं पण सोपं नाही आहे. कारण आपल्या दिमागामध्ये वाईट गोष्टी खूपच सहजपणे मध्ये जातात आणि जास्त करून आपला एन्व्हायरमेंट निगेटिव्हच असतो. त्याच्यामुळे आपण जास्त वेळ तर निगेटिव्हच विचार करत असतो. त्याच्यामुळे या 7 दिवसामध्ये तुमच्या मेंदूमध्ये जे काही पण विचार येत आहेत त्या विचारांना घेऊन तुम्हाला खूपच जास्त अवेअर राहावं लागणार आहे. रूल नंबर 2, तुम्हाला या 7 दिवसामध्ये एक म्हटलं तर एक पण वेळेस नकारात्मक विचाराबद्दल विचार करायचं नाही आहे. बघा, मेंदूमध्ये कुठल्याही प्रकारचं विचार येणं आणि त्या विचाराबद्दल विचार करणं हे 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. निगेटिव्ह थॉट ब्रेनमध्ये येणं हे काही वाईट गोष्ट नाही आहे, पण प्रॉब्लेम तेव्हा सुरू होते जेव्हा एक मनुष्य त्या निगेटिव्ह थॉटच्या बारेमध्ये कंटिन्युअसली विचार करायला सुरुवात करतो. कारण बघा, जेवढा वेळ तुम्ही कुठल्याही विचाराबद्दल विचार कराल तेवढेच जास्त सिनॅप्टिक कनेक्शन्स वाढू लागणार. त्याच्यामुळे मेंदूमध्ये जर कुठलाही नकारात्मक विचार येतो तेव्हा त्यावेळी तुम्हाला नकारात्मक विचाराला सकारात्मक विचाराकडे न्यायचं आहे. जसं की तुमचं गोल, तुमचं स्वप्न किंवा कुठलीही पॉझिटिव्ह कुठलीही गोष्ट ज्याबद्दल तुम्ही विचार कराल तेव्हा तुम्हाला सकारात्मक फील होईल. आता मी तुम्हाला हे सांगणार आहे की या 7 दिवसाच्या दरम्यान तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीपासून वाचायचं आहे. एनी थॉट्स ऑफ फेलियर, थॉट्स ऑफ डिसअपॉइंटमेंट, थॉट्स ऑफ सॅडनेस, थॉट्स ऑफ क्रिटिसिझम म्हणजे दुसऱ्याचं वाईट करणं, एनी थॉट्स ऑफ जेलिसी म्हणजे दुसऱ्यावर जळणं, एनी थॉट्स ऑफ रिग्रेट, एक्सेट्रा एक्सेट्रा. बघा, आपण कधी पण निगेटिव्ह गोष्टीबद्दल विचार करतो तेव्हा त्याचा असर आपल्या मूड आणि आपल्या एनर्जी लेवलवरती दिसायला सुरुवात होते. त्याच्यामुळे तुम्हाला असला कुठलाही विचार करायचा नाही आहे ते तुमच्या मूड, तुमच्या फिलिंग, तुमच्या एनर्जी लेवलला डाऊन करतो. रूल नंबर 3, इन केस जर तुम्ही कुठल्याही निगेटिव्ह थॉटला 1 मिनिटापेक्षा पण जास्त विचार कराल तेव्हा तुम्हाला या चॅलेंजला सुरुवातीपासून म्हणजेच डे 1 पासून करावं लागेल आणि ही एकच गोष्ट आहे जी या चॅलेंजला सगळ्यात अवघड बनवून टाकते. त्याच्यामुळे या 7 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या प्रत्येक थॉटला घेऊन खूपच सावधान राहावं लागेल. आणि असं पण होऊ शकते की तुम्ही जेव्हा या चॅलेंजला कराल तेव्हा 4थ्या किंवा 5व्या दिवशी तुमच्यासोबत अशी कोणती घटना किंवा असला कुठलाही इन्सिडेंट होईल जो तुम्हाला निगेटिव्ह विचार करायला भागच पाडेल. कारण जेवढ्या पण लोकांनी या चॅलेंजला केलं आहे मोस्टली 4थ्या किंवा 5व्या दिवशी त्यांच्यासोबत असं काहीतरी झालं आहे जे त्यांना नकारात्मक विचार करायला भागच पाडला आहे. असं टॉनी रॉबिन्स यांच्यासोबत झालं होतं आणि अजून असे लोक आहेत त्यांच्यासोबत असं झालं होतं. त्याच्यामुळे तुमच्यासोबत पण असं होईल. पण त्या घटनेमुळे, त्या इन्सिडेंटमुळे तुम्हाला निगेटिव्ह व्हायचं नाही आहे. आणि काही निगेटिव्ह झालं तरी पण तुम्हाला कंटिन्युअसली कुठल्या तरी पॉझिटिव्ह गोष्टीवर ध्यान द्यायचं आहे. दॅट्स इट. आणि कसं तरी करून या 7 दिवसाचं चॅलेंज तुम्ही पूर्ण कराल तेव्हा समजा की तुमचं पूर्ण आयुष्य बदलूनच जाईल. कारण 7 दिवसाच्या नंतर तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जी पण विश्वास
विश्वास टाकणार आहात ते सगळे विश्वास तुमच्या पॉझिटिव्ह थिंकिंगच्या बेसिसवरती होणार. आणि जर तुमचे सबकॉन्शियस विश्वास हे पॉझिटिव्ह असतील तर तुमच्या आयुष्यात देखील तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टींनाच मॅनिफेस्ट करणार. नेक्स्ट आहे व्हिज्युअलायझेशन. जर तुम्ही तुमचा कुठलाही गोल, स्वप्न किंवा कुठलीही गोष्ट जर तुम्हाला तुमच्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत सोप्या पद्धतीने पोहोचू घालायचं असेल तर तुमची इमॅजिनेशन पॉवर म्हणजेच व्हिज्युअलायझेशन पॉवर स्ट्रॉंग असायला पाहिजे ते. आणि जर तुमची व्हिज्युअलायझेशन पॉवर स्ट्रॉंग नाही आहे तर कुठलीही गोष्ट तुमच्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत पोहोचायला खूपच वेळ लागेल. बघा, जेव्हा कधी तुम्ही कुठल्याही ऑब्जेक्टला किंवा कुठल्याही गोष्टीबद्दल विचार करता तेव्हा जर तुम्ही त्या ऑब्जेक्टची किंवा त्या गोष्टीची क्लिअर इमेज तुमच्या मेंदूमध्ये म्हणजेच तुमच्या इनर विजनमध्ये बघू शकणार चालल्या तेव्हा तुमची व्हिज्युअलायझेशन पॉवर एक लोअर स्टेजवरती आहे. चला मी तुम्हाला सायन्सच्या भाषेमध्ये सांगतो. बघा, कुठलीही फोटो किंवा कुठलीही गोष्ट आपल्याला आपल्या मेंदूमध्ये क्लिअर बघण्यासाठी एका मनुष्याचे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स किंवा व्हिज्युअल कॉर्टेक्सचे न्यूरल सर्किट्स म्हणजेच कनेक्शन स्ट्रॉंग असायला पाहिजे ते. आणि जर हे स्ट्रॉंग असतील आणि जेव्हा कधी कुठलीही गोष्ट, कुठली इमेज जेव्हा तुमच्या दिमागामध्ये क्लिअर असेल तेव्हाच ते तुमची रिॲलिटी बनेल. त्याच्यामुळे आधी तुम्हाला तुमच्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्स आणि व्हिज्युअल कॉर्टेक्सचे जे कनेक्शन्स आहेत त्याला स्ट्रॉंग केलं पाहिजे ते. त्यासाठी मी तुम्हाला एका सोप्या मेथडबद्दल सांगणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही तुमचे जे कोणते पण स्वप्न आहेत, जे कोणता पण तुमचा गोल आहे ते तुम्ही खूपच लवकरच प्राप्त करू शकाल. त्यासाठी तुम्हाला अर्धा किलो मिरच्या, थोडीशी हळद, 4-5 लिंबू, एक काळ्या कलरचा कपडा लागणार आहे. सॉरी मजाक केलो. त्यासाठी तुम्हाला एक चेअर पाहिजे ते आणि एक कॅन्डल. त्या चेअरवरती कॅन्डल ठेवा आणि अशा मेडिटेशन पॉस्चरमध्ये तुम्ही बसा. तुमच्यामध्ये आणि त्या कॅन्डलमध्ये 1 ते 1.5 फीटचं अंतर असायला पाहिजे ते. त्याच्यानंतर तुम्ही 10 ते 15 वेळेस जोरजोऱ्यामध्ये श्वास घ्या जेणेकरून तुमचा मेंदू पूर्णपणे शांत होऊन जाईल. मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या जळणाऱ्या कॅन्डल फ्लेमला बघायचं आहे, ते पण डोळ्याच्या पापणीला उघडझाप न करता बिना पलक झपकाय. हे तुम्हाला 2 ते 3 मिनिट करायचं आहे. मग त्याच्यानंतर तुमचे डोळे बंद करून त्या फ्लेमला तुमच्या मेंदूमध्ये म्हणजेच तुमच्या इनर विजनमध्ये बघायचं आहे. जर डोळे बंद केल्याच्या नंतर ती इमेज वरी खाली किंवा डाव्या उजव्या बाजूला जात असेल तेव्हा तुम्हाला खूपच आरामाने त्या इमेजला तुमच्या आयब्रोजच्या सेंटरमध्ये आणायचं आहे. आता बघा, सुरुवातीला तर 5-10 मिनिटाच्या नंतरच ही इमेज तुमच्या मेंदूमधून पूर्णपणे गायब होऊन जाईल किंवा असं पण होऊ शकते की 1 मिनिटाच्या नंतरच ही इमेज तुमच्या मेंदूमधून गायब होऊन जाईल. पण त्या केसमध्ये तुम्हाला डोळे बंद ठेवूनच त्या इमेजला पुन्हा तुमच्या मेंदूमध्ये नव्याने क्रिएट करायचा आहे. प्रयत्न करायचा आहे जेव्हा ती इमेज पूर्णपणे अदृश्य होऊन जाईल. आणि जेव्हा ती इमेज तुमच्या मेंदूमध्ये नव्याने निर्माण होतच नाही आहे तेव्हा तुम्हाला डोळे उघडून पुन्हा त्या कॅन्डल फ्लेमला बघायचं आहे. जर तुम्ही या प्रॅक्टिसला कंटिन्यू ठेवाल तर थोड्या वेळाच्या नंतरच या इमेजला तुमच्या मेंदूमधून पूर्णपणे गायब होण्यासाठी आत्ता जवळपास 30 मिनिटाचा वेळ लागेल. आणि त्याच्यानंतर या गोष्टीचा असर तुम्हाला तुमच्या व्हिज्युअलायझेशन पॉवरमध्ये पण दिसू लागेल. फक्त थोडा वेळच कुठल्याही गोष्टीला बघितल्यानंतरच त्या गोष्टीचा एक शेप तुमच्या मेंदूमध्ये निर्माण व्हायला सुरुवात होईल. तुम्हाला स्वतःहूनच फील व्हायला सुरुवात होईल की तुमची व्हिज्युअलायझेशन पॉवर आधीपेक्षा खूपच जास्त वाढलेली आहे. आणि त्या वाढलेल्या व्हिज्युअलायझेशन पॉवरच्या सोबत तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला खूपच सोप्या पद्धतीने कन्व्हिन्स करू शकता. कुठल्याही गोलला तुम्ही खूपच सहजपणे तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये बघू शकता. मित्रांनो, खरं सांगत आहे, ही प्रॅक्टिस मी स्वतः ट्राय करून बघितलं आहे आणि माझा रिझल्ट खूपच भारी आहे. मी माझ्या व्हिज्युअलायझेशन पॉवरने माझ्या यूट्यूबवरती 1 लाख सबस्क्रायबर कंप्लीट पूर्ण केलं आहे. या चॅनलचा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलो आहे.